करूनी अर्पण तुला समर्पण घरात घरपण मी आज पाहिले, मी पाहिले ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले, मी गायले दिस वाटे वेगळा अन लागे कालळा, हे वेडे मन माझे पुरतेच भाळले, सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले मन जुळले. नमस्कार. द क्राफ्ट प्रस्तुत पॉवर कपल या आजच्या आपल्या पहिल्या आणि नव्या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि सगळ्यात बेस्ट पॉवर कपल, स्वीट कपल आय वुड से, तुमच्या दोघांचं, अभिजित आणि सुखदा, तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत. वेल सुखदा, टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि लेट मी बी व्हेरी अपफ्रंट, क्रिस्टल क्लिअर ऑन दिस पार्ट, आय एम नॉट गोइंग टू आस्क यू क्वेश्चन की जे रिपिटेटिव्ह असतात की मग कसं जमलं तुमचं, मग काय ते असे सोकॉल्ड सोकॉल्ड गुळगुळीत इस्त्री केलेले जे प्रश्न असतात ते नाही विचारणार. पण अपार्ट फ्रॉम चार्म आणि ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक व्यक्ती म्हणून अभिजितमध्ये काय आवडलं, आणि हा सेम प्रश्न तुलाही आहे, आणि मग तुम्ही लग्न करायचा निर्णय घेतला. ओके, मी करू सुरू? नाही, तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे असं मला वाटतं की तू जसं म्हणालास की अपार्ट फ्रॉम चार्म व्यक्ती म्हणून काय पाहिलंस, तर मुळात व्यक्ती म्हणून चांगली पार्टनर आपल्याला जर मिळाली तर ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की इन्फॅच्युएशन्स, तुमचं बाहेरचं सौंदर्य, या वरवर दिसणाऱ्या गोष्टी कदाचित काळानुसार थोड्या फेड होत जातात, बदलत जातात, पण अल्टिमेटली व्हॉट रिमेन्स की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात. सो मला गंमतही वाटते कधी कधी, आणि वेन आय लुक बॅक, विचार करताना असं डोक्यात येतं की आपण एवढा विचार केला होता का लग्न करण्याच्या वेळेला. आम्ही एकतर प्रेमात होतो, एकमेकांना मित्र म्हणून इतके आवडून घेत होतो की माझ्यासाठी असं मला वाटलं की तेवढं पुरेसं आहे. एवढा आयुष्यभराचा, अरे बापरे, आता संसार सागरात आपण आपली नाव सोडलेली आहे, तर आता कशी वल्ली मारायची, हे विचार त्यावेळेला डोक्यात येत नाहीत, अजूनही येत नाहीत. तर मला असं वाटतं तुम्ही त्याला जेवढं मोठं स्वरूप देता, अनफॉर्च्युनेटली सगळ्यांना ते शक्य होतच असं नाही. करेक्ट. पण मला असं वाटतं की मुळात तुम्ही मित्र म्हणून जेव्हा, माणूस म्हणून जेव्हा एकमेकांकडे बघता, या अपार्ट फ्रॉम एनी थिंग्स, तेव्हा तुम्ही कसे दिसता, तुमचं प्रोफेशन काय, तुम्ही किती पैसे कमवता, तुमची जात पात, या गोष्टी डझंट मॅटर असं मला वाटतं. आणि माझ्या बाबतीमध्ये असंच झालं की माणूस म्हणून ती चांगली आहे आणि त्या लेवलवर जुळत आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा बघ, आपले काही मित्र असे असतात, मी मित्र का म्हणतोय कारण मुळात मैत्री महत्वाची, की त्यांच्याशी तुम्ही कुठल्याही विषयांवर गप्पा मारू शकता. तुम्ही कुठे बसलं तर तुम्हाला कधी कंटाळा येणार नाही. करेक्ट. आता काय बोलायचं यांच्याशी असं होणार नाही. सो आमचं डे वन पासून तसं असल्यामुळे मला असं वाटतं तुझ्या प्रश्नातच तू उत्तर दिलेलं आहेस की ती व्यक्ती म्हणून मुळात आवडली, आणि मग बाकी गोष्टी घडत गेल्या. वेल सुखदा, मला कॉपी पेस्ट आन्सर नको, आय नीड समथिंग डिफरंट. नाही, डेफिनेटली कॉपी पेस्ट नसेल. मी उलट म्हणेन की हे इथपर्यंत एक्झॅक्टली काय ते मला वाटतं, आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की लग्न करताना जर बेसिक कॉन्सेप्ट आपली क्लिअर असेल ना, की मी काय व्यक्ती आहे, मी स्वतःला काय ओळखते आणि समोरची काय व्यक्ती आहे, आणि मला हवं काय, माझ्यासाठी लग्न म्हणजे काय, तर मला अभिबरोबर कायमच एक असं जाणवलं की एक ईज असते ना, एक एखाद्या बरोबर असलं की आयुष्य सोपं वाटतं, छोट्या गोष्टींमध्ये आनंद सापडतो. आणि हेच
अजून काय आहे. म्हणजे मला असं वाटतं की खूप मोठे काहीतरी माइलस्टोन्स मी पुढच्या 10 वर्षांनी माझ्या हातात काय फिल्मफेअर पाहिजे आणि त्यानंतर मला ऑस्कर पाहिजे पेक्षा रोजच्या आयुष्यात आज तुला सुट्टी आहे, मला सुट्टी आहे, बसून एक छान फिल्म एन्जॉय करतोय आपण. आय थिंक दॅट मेक्स युअर लाईफ होल कम्प्लीट. आणि ते जे आहे ते सोपं जे आहे ना खरंच ते मिस होतं अनेकदा. तुम्ही जेव्हा विचार करता की माझ्या करिअरला सपोर्ट करणारा मला नवरा हवा आहे, अग्रीड, खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण करिअरला सपोर्ट करणारा म्हणजे नक्की काय. आणि रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही सकाळी गुड मॉर्निंग उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत छोटे निर्णय असतील, छोट्या गोष्टी असतील, त्यामध्ये जर ईज नसेल ना तर मला वाटतं खूप एक स्ट्रगल होऊन जातं आयुष्य. आणि मला सगळ्यात पहिली जाणवली ती ईज आहे अभिच्या बाबतीमध्ये. की अगेन तो म्हणाला तसं की तुम्ही वाटेल त्या विषयांवर बसून बोलू शकता एकमेकांशी आणि एकमेकांबरोबर आयुष्य जगताना जेव्हा जाणवतं की आय कॅन बी अ बेटर पर्सन. मी 10 वर्ष लग्नाला झाली पण आजही मला असं होतं की हे आपल्याला जमलं पाहिजे जे अभि करतो. त्याच्या छोट्या वागणुकींमधनं तो अमुक काय वागला आता तर हे मला जमलं पाहिजे. सो वेन आय रिअलाइज दॅट आय कॅन बी अ बेटर पर्सन, मी या माणसाबरोबर आयुष्य घालवलं तर. आणि आय साइन्ड इन विथ अ थॉट की माझ्या बेस्ट फ्रेंड बरोबर मला आयुष्य घालवायचंय. आणि मग नंतर काय प्रेम, मग नवरा वगैरे ते सगळे लेयर्स येतातच नात्यात मध्ये लग्न झाल्यानंतर. पण माझ्या मित्राबरोबर आयुष्य घालवायचं मी ठरवलं होतं. आणि आय एम सो ग्लॅड की 10 वर्ष झाली आहेत मी अजून माझ्या मित्राबरोबरच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. ती बोलता बोलता एक खूप छान मुद्दा सांगून गेली ती की बेसिकली काय प्रेमाला तो पुन्हा तिथे पूर्णविराम येतो, मैत्री प्रेम. पण ना तुमच्या प्रेमातनं पुन्हा मैत्री फुलली आहे, त्याच्यामुळे तो स्वल्पविराम आणि तो स्वल्पविराम पुढे तसं चालत राहणार आहे असं मला 100% वाटतं. वेल तू बोलता बोलता एक मुद्दा त्या मुद्द्याला स्पर्श करून गेलीस की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. अभिजित, तू आता गेली 10 वर्ष या क्षेत्रात काम करतोयस आणि हे सगळं करत असताना तुझे हेक्टिक शेड्यूल्स आणि सगळं याच्यात मॅनेज करताना एक पत्नी म्हणून तिला स्पेस देणं किंवा तिला वेळ देणं हे सगळं करताना तुला कधी कधी असं वाटतं का की थोडंसं हेक्टिक होतंय आणि हां त्याच्यात तूही ॲड करू शकते, म्हणजे तुझी काय तक्रार असेल तर ती तक्रार वजा आपण ते त्याच्यात इनकॉर्पोरेट करू शकतो. सुरुवातीला तुम्ही जेव्हा प्रेमात आकंठ बुडालेले असता तेव्हा एक स्वाभाविक ओढ असते एकमेकांना कधी एकदा भेटतो याची. पण नंतर कालांतराने तुमच्या प्रायोरिटीज थोड्या कामाकडे, इतर आयुष्यातले तुमचे टेन्शन्स असतात त्याकडे हळूहळू त्या प्रायोरिटीज वळतात किंवा तुमच्या त्या प्रेमाची जागा त्या प्रायोरिटीज घेतात. करेक्ट. फक्त तिथे असं होतं की या प्रश्नाचं उत्तर देताना मला असं सांगायला आवडेल की स्पेस कायमच, पण वेळ देणं हे थोडं कमी होतं. कारण डेफिनेटली जेव्हा डेली सोप सारख्या हेक्टिक रुटीनमध्ये कधी मी कधी ती कधी दोघंही असे असतो तेव्हा 12-12 तास ते करून प्रवास करून घरी येऊन उलट असं होतं की ही मुळात दिलेली स्पेसच आहे. त्यात एखाद्या सुट्टीच्या दिवशी वेगळा वेळ काढणं तर कधी असं होतं की अरे आज आमची टीमच भेटते, कधी हीच अजून काही. सो ते प्रॅक्टिकली तुम्ही, मला नाही वाटत अत्यंत आदर्शवादी संकल्पनांमध्ये कदाचित ते खरं होईल, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॅक्टिकली ते शक्य होतच असं नाही. माझ्या बाबतीत विचारशील तर येस, मी डेफिनेटली खूप कमी वेळ दिला जातो आणि बऱ्याचदा असं होतं की नंतर माझ्या लक्षात येतं की अरे हा म्हणजे मी खरं त्याच लोकांना परत भेटतोय ज्यांच्याबरोबर रोज काम करतोय. अर्थात तिला ते मला रिमाइंड करून द्यावं लागतं कधी कधी, पण हा मला असं वाटतं दॅट इज द ब्युटी ऑफ यू बिंग टुगेदर. म्हणजे प्रत्येक जण परिपूर्णपणे वागायला लागला, आदर्श नवरा आदर्श पत्नी असं व्हायला लागलं तर कसं होईल रे. मला प्रश्न विचारायची संधीच मिळणार नाही. सो त्यामुळे स्पेस तर आमची कायमच. मला नाही वाटत की ना तिने माझी कधी ना मी तिची कधी स्पेस आम्ही कधी इन्व्हेड केली आहे किंवा तो प्रश्न आमच्यामध्ये कधी आलाच नाही समोर. म्हणजे मला आता तू विचारलं मला आठवावं लागलं की रिअली म्हणजे नाही, माझी असली तर उलटी तक्रार असेल की हा जरा जास्तच स्पेस देतो. मग अनेकदा मला असं होतं की हो की पॉझिटिव्ह कधीतरी की नाही तू आत्ता मला हवीस की तू का आत्ता तुझं अमुक काहीतरी वेगळं आहे, मला तू ते कॅन्सल कर बरं आणि माझ्या बरोबर थांब असं कधीतरी म्हण. माझी उलटी तक्रार आहे की ती स्पेस इतकी जास्त देत होतो की मला कधीतरी मला आवडेल की हा कोणाचा फोन होता
म्हणजे एवढ्या उशिरा कोणीतरी का फोन केला. आणि त्याच्या टिपिकल त्या टिपिकल आवाजात कोणाचा फोन होता, इतक्या उशिरा का आला. नाही मी हसेन, कारण अभि इतकं तो तसा वागणार नाही की मी तोंडावर हसेन आधी की अभि. नाही हे बघ, मला अगदी एक म्हणजे ऑन अ सिरियस नोट मला हे माहिती आहे की कुठल्याही नात्यामध्ये पॉझिटिव्हनेस असतोच. मग ते मित्र असो, भाऊ बहीण असो, की अरे माझ्यापेक्षा हा जास्त इम्पॉर्टंट, याला का बरं महत्व देतोय. पण मला काय वाटतं नेहमी एक गोष्ट, आणि सिन्स याला तुम्ही पॉवर कपल वगैरे नाव दिलंय, आणि मी खूप प्रयत्न करतोय की ते ना कुठले तरी मॅट्रिमोनी, आमचं आयुष्य कसं आम्ही सुखकर केलं, आता तुम्हाला सुद्धा टिप्स देणार, या झोन मध्ये न देता आम्ही किती एन्जॉय करत आमचं करतो आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आहे. तर मी फक्त एक मुद्दा एवढा ऍड करेन, काय होतं लग्न झाल्यानंतर किंवा एकत्र राहायचा विचार केल्यानंतर अनेक कपल्सचं असं होतं की एकमेकांबरोबर चालताना ते बऱ्याचदा हे विसरतात की त्यांची स्वप्न ही एकत्र असूनही वेगवेगळी असू शकतात, किंबहुना ती असायला हवी. अदरवाईज माझं स्वप्न आयुष्यातलं जे आहे तेच तुझं स्वप्न बनायला लागलं तर तू माझ्याबरोबर फरफटत येतेस. सो माझ्याशी लग्न झालंय किंवा आपण एकत्र राहतोय म्हणून तू तुझी स्वप्न विसरता कामा नये. खरंय. बाकी प्रॅक्टिकली आपण गुंते सोडवू सगळंच, की तुला बाबा ऑस्ट्रेलियात जाऊन तुझ्या कामाचं काहीतरी करायचंय, माझं काम इंडियात आहे, ठीक आहे आपण काढू मधला मार्ग. हवं तर तू मधून मधून जा, नाही तर मी मधून मधून तिकडे येतो. कुणाला तरी एकाला कॉम्प्रोमाइज हा करावाच लागतो. आणि मग आपण नात्यांमध्ये ज्या गोष्टी आपण एकमेकांसाठी केल्या म्हणतो त्यातलाच हा एक भाग आहे. सो कुठलंही नातं मला असं होतं ना की नाही आता तिची स्वप्न माझी, मला ते समजून मला कळत नाही कन्सेप्ट. कारण लग्नानंतर पार अगदी आडनावापासून तुम्ही आयडेंटिटी बदलायला तयार असता, पण स्वप्न का बदलतं. तुला आयुष्यात हे व्हावंसं वाटतं, तुझ्या या आवडी आहेत, नॉट नेसेसरीली तुम्ही तसेच आहात म्हणून दुसरा पार्टनर निवडला. इंग्रजीमध्ये आपण ज्याला कॉम्प्लिमेंटरी आणि मराठीमध्ये ज्याला आपण पूरक हा शब्द वापरतो, तर तुम्ही एकमेकांना पूरक कधी होता. दोन चुंबक जेव्हा विरुद्ध हा म्हणजे तसं होणे, जर तुम्ही ज्याला आपण काय म्हणतो अपोजिट्स अट्रॅक्ट, सो ते आहे म्हणूनच तुमच्यामध्ये एक नातं होऊ शकतं ना. अर्थात याला अपवाद आहे, ते काही फॉर्म्युला 44 असा काही त्याचा नाही. करेक्ट. पण मला असं वाटतं की मग त्यात काय पॉझिटिव्ह होणार. जर तुमचा माणूस तुमच्याजवळ राहणारच आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह व्हायची गरज नाही, आणि जो नाही राहणार तो तसाही चालला. पण मी काय म्हणतो, एकदा तिच्या म्हणण्यासाठी म्हणून एकदा करून. अरे नाही होतो असं नाही, माझी पद्धती होतो की तिलाही बरोबर वाटेल. सर खोटं आपण असं करूया, आज तू असं म्हणून बघ मम्मी, मी थोडं घाबरून उत्तरही देईन की ऍक्च्युली नाही जरा काम होतं म्हणून फोन आला, तर असं काहीतरी करून बाहेरही अभिनय घरी येऊ नाही परत अभिनय. पहिला आता आणि ना मला मुळात गप्पा मारायला खूप आनंद वाटतोय आणि मला ना छान वाटतंय, कारण ना तुम्ही प्रत्येक उत्तराच्या याला माझ्या पुढच्या प्रश्नाकडे मला घेऊन जाता. अरे वा. सो विच इज ॲक्च्युली मला दोघांनाही तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे की आता तू जसं म्हणालास की तिची स्वप्न आणि तुझी स्वप्न पूर्णपणे वेगळी आहेत. वेरॅज तू एक उत्तम नृत्यांगना आहेस आणि सरफेसवरती म्हणजे तू काम करतेयस, पण कुठेतरी तो जे म्हणाला की त्याची स्वप्न आणि त्याचं जे काय सगळं आहे त्याचे स्केड्यूल सगळं सांभाळणं आणि या सगळ्याच्यात तुझं तू करतेयस, पण कुठेतरी सॅक्रिफाईस करतेयस, केलेस असं जाणवतंय कामाच्या बाबतीत. नॉट एट ऑल. आमच्यामध्ये असं झालं की मला अभिनय फार पूर्वी म्हणजे लिटरली आमचं लग्न झाल्याच्या दरम्यानच कधीतरी असंच, आणि आम्ही आत्ता बसलोय तसेच आम्ही घरी असतो, आम्ही कधीच असं आज जरा या विषयावर बोलू, थोडं बोलायचंय, हे दिस नेव्हर हॅपन्स. असंच कधीतरी बसलेलो असताना मला एक मिनिट तू असं काही बोलायचं तू असं त्याचं हे का करतेस. म्हणजे अरे तू पण केलंस की, तुम्ही दोघं मिळून म्हणजे माझ्या आवाजाची साधारण मी बच्चन असला का करताय असं कधी बोलतोय. ती बघ ना बोलताना. नाही त्याची नक्कल नाही केली मी. साधारण सिरियसली लोक कसं बोलतात ते मी करायचा प्रयत्न. इट वॉजंट आवाज आणि व्यक्तिमत्व असलेला अभिजित. सॉरी. तर त्यांनी फार पूर्वी मला सांगितलं की लहानपणापासून माझ्या ग्रॅज्युएशन नंतर मी मास्टर्स केलं क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये. मी मास्टर्स पूर्ण केलं, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, फार कमी जणांना माहिती आहे. सो तोपर्यंत असं होत होतं की मी आय वॉज अर्निंग अँड लर्निंग. सो ते कॉन्स्टंटली चालू होतं आणि मी क्लासेस घ्यायचे, कथक आणि सालसा दोन्ही शिकवायचे मी. अत्यंत आनंदही, म्हणजे मी खूप मजा यायची मला ते करण्यामध्ये. पण बिकॉज अनेक वर्ष कॉन्स्टंटली ते केल्याने कुठेतरी मला असं झालं मला आता ब्रेक पाहिजे. आणि ती फेज होती जेव्हा मला अभिनय एकदाच सांगितलं की सुखदा एक लक्षात ठेवायचं कायम, तू फक्त ते काम करायचं जे करण्यात तुला मजा येते.
तू पैसे कमवण्यासाठी काम नाही करायचंयस कधीच. आणि आय मीन दिस. आणि हा माणूस इतक्या वेळ बसून जे बोलतोय इकडे, यातला एक कॉमा, एक पॉजही असा नाहीये जे तो खरा नाहीये, जे तो त्याच्या आयुष्यात ऍक्च्युअली इम्प्लिमेंट नाही करत. म्हणजे खरंच ऐकताना वाटतं की हे जरा बुकिश आहे किंवा बोलायला बोलतात, हे तुम्ही वागणं अवघड असतं. नाही, खरंच नाही. त्यामुळे माझं असं झालं की मी हिंदी थिएटर केलं, थिएटरमध्ये पण मी इंटिमेट थिएटर केलं, मी NCPला ब्रॉडवे थिएटरही केलं, मी मराठी टेलिव्हिजन केलं, मी हिंदी टेलिव्हिजन केलं, मी ऍड्स केल्या, मी म्युझिकल व्हिडिओज केले. तर हे जे काही व्हेरीड काम माझं जे मी करत गेले, तो ह्याचाच रिझल्ट आहे की मी तेच केलं कायम जे करण्यात मला मजा आली. करेक्ट. मग ज्या क्षणी मला असं वाटायचं ना की आपल्याला रोल ऑफर झालाय, मला पैसे चांगले मिळतील, मी रोज टीव्हीवर दिसेन, पण मला नाही करायचा आहे हा रोल, नाही, किंवा मला नाही वाटत आहे मी हे करावं, त्याच्यावर अभ्यासाचा संपला विषय, आपण नाही म्हणतोय यांना. आणि इट इज जस्ट दॅट. म्हणजे जर मी रोज टेलिव्हिजनवर नाही दिसलीये तर मला आवडलं नसतं का? येस. पण मला जास्त आवडलं असतं जर ते करण्यामध्ये. मी अहिल्यामध्ये जेव्हा द्वारकाबाई होळकरांची भूमिका केली, मला जेव्हा रोल ऑफर झाला, माझ्या लक्षात आलं की हा विलक्षण लेअर्ड रोल आहे. ही बाई चांगली पण म्हणता येणार नाही, ही निगेटिव्ह म्हणता येणार नाही, हे ना ते बॅलन्स करत माझं रोजचं चॅलेंज असणार आहे आणि मला करायचंय. आय एम सो चार्ज्ड की मला या भूमिकेला न्याय द्यायचा आहे. आणि त्यामुळे मी आनंदात 2 वर्ष शूट करू शकले. सो पॉइंट बिंग, इफ वी कम्पेअर व्हेरी ऑनेस्टली आमची करिअर्स, की ज्याच्यामध्ये अभिची पॉप्युलॅरिटी, त्याचं काम, तो जितका लोकांना माहिती आहे ॲज कम्पेअर टू मी, हे माझेच चॉईसेस आहेत. हे माझे चॉईसेस आहेत, त्याच्यामध्ये सॅक्रिफाईस काहीच नाही आहे. म्हणजे आणि आमच्या दोघांच्या बाबतीमध्ये समाव असं होतं की तो टेलिव्हिजन करत असेल आणि मी कम्पॅरेटिव्हली मोकळी असेल, तेव्हा जर मी थिएटर करत असेन, फिल्म करत असेन, तर या दरम्यान कायमच न सांगताना दुसरा त्याची वेळ, त्याचं शेड्यूल कॉम्प्रोमाइज करत असतो. जेव्हा माझं टेलिव्हिजन चालू होतं तेव्हा अभि कम्पॅरेटिव्हली मोकळा होता. तो छान फिरून आला, कारण 4.5 वर्ष त्याची माझ्या नवऱ्याची बायको सिरियल चालू होती. आणि 4.5 वर्ष असं होतं की आम्हाला 3 दिवसांपेक्षा सलग सुट्टी मिळायची नाही. त्यामुळे तो मस्त म्हटलं जा तू फिरून ये. त्याच्या 2 छान ट्रिप्स झाल्या. पण त्या दरम्यान असं व्हायचं, मी लवकर फ्री होते ना, मग अभिचं काही ठरलेलं जरी असेल तरी तो कॅन्सल करायचा की सुखदा लवकर घरी येते, मी घरी थांबतो. अँड आय डू द सेम वेन ही इज शूटिंग फॉर अ डेली सोप. सो आय थिंक I won't even call it a compromise or a sacrifice. Never. म्हणजे मी पहिलीच असेल असं सांगणारी, पण मी नाही काही सॅक्रिफाईस. नाही, तुम्हाला काय, माझं आता कसं झालं माहिती आहे का, एक तर मला आता हे का राहून वाटतंय की हे स्क्रिप्ट फुटलंय का काय मला माहित नाही. कारण पुढचे प्रश्न तुम्हाला कसे कळतात हा एक प्रश्न परत पुढच्या प्रश्न आलेला आहे. म्हणजे तो कारण आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता तुम्ही हा इंटरव्ह्यू जो देणार आहात तो माझ्यासह अनेक तमाम नवऱ्यांच्या बायकाही ते बघणार आहेत. त्याच्यामुळे जे नवरे आमच्यासारखे आहेत की वेळ नसतो ग, तिकडे बघा, असं आम्हाला उत्तर मिळणार नाही. पण या बाबतीमध्ये मी त्या बायकांच्या साईडलाच आहे. वेळ नसतो ग, मला या माणसाचं हे सगळं असूनही शेवटी लग्न झाल्यानंतर तुम्ही एकत्र राहायला लागता. तो एक टीदिंग पिरियड असतो रिलेशनचा. तो आमचा नाही का आला तर डेफिनेटली आला. मला हे समजायला वेळ लागला, या माणसाचा स्वभाव किंवा याचा प्रोफेशनलिझम. अभि त्याच्या पंक्च्युअलिटीसाठी ओळखला जातो. माझ्या सेट्सवर मी ओळखली जात असेल, पण मला 10 वर्षात आठवत नाही की अभि ज्या प्रोजेक्टवरती काम करतोय तिकडे त्यांनी सांगितलं असेल की मी उद्या शूटिंगला येऊ शकत नाही, माझी बायको आजारी आहे, किंवा मला तिला डॉक्टरकडे न्यायचंय, मला माझा आउट टाइम द्या. मला नाही, मी एकटी गेलेली आहे. आणि ह्याचा मला सुरुवातीला त्रास व्हायचा की तुझ्यासाठी मी महत्वाची नाही का, जे कायमच म्हणजे मी सुरुवातीच्या 6 महिन्यातलं सांगत असेल. पण एका पॉइंट नंतर मला जेव्हा या माणसाचा स्वभाव लक्षात आला, जसा त्याला माझा आला, त्यानंतर वी बोथ नेवर ट्राय टू चेंज इच अदर. मग मला असं झालं की तो हे तेव्हाच परस्यू करू शकेल, त्याची रेप्युटेशन, ही जर त्याच्या कामाची पद्धत असेल, ह्यानी त्याला पीस ऑफ माइंड मिळणार असेल, तर माझ्याशिवाय दुसरा कोणी सपोर्ट नाही आहे. हे मी माझ्या बाजूने धरून ठेवलं ना तरच तो ते करू शकेल जे त्याला करायचं आहे, आणि त्याच्या पद्धतीने तो ते करू शकेल. आणि हेच त्यांनी माझ्या बाबतीत केलं.
अँड देन मग सोपं होऊन गेलं. कारण मग आता एक्सपेक्टेशन्स नाही आहेत मला. आज मला शॉकच बसेल जर अभि कधी म्हणाला की अरे तुला बरं नाहीये, मी घरी येतो, हे कॉम्प्रोमाइजेस आहेत, हे कॉम्प्रोमाइजेस. एक मिनिट थांबा, मला वाटतं मी कट करा, कारण मला ना अरे मला पुढचा प्रश्न विचारू. तुम्हाला मिळालाय का आधी? अमोलने पाठवलं होतं ते तिकडे एक मोठा हे बोर्ड घेऊन काय दिसतं तिकडे. परत पुढचा प्रश्न? अरे हो, नाही तोच कॉम्प्रोमाइज वरतीच मी येणार होतो. मी तुला तोच प्रश्न विचारणार होतो की हे कॉम्प्रोमाइजेस आहेत का, म्हणजे हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे? बघ ना, आता हे तिने समजून घेऊन कॅरी ऑन करणं हे कॉम्प्रोमाइजच आहे ना. एखादी असती तर अडून बसली असती की मला माहिती नाही तिकडे काय तुला उत्तर द्यायचे ते दे, पण माझ्यासाठी ये. पण हे तिने समजून घेणं इट्स अ बिग कॉम्प्रोमाइज. आणि मला नाही वाटत मी असं काही फार कॉम्प्रोमाइज म्हणावं अशा लेवलचं केलंय. ऍडजस्टमेंट्स म्हणता येतील, लिटल ऍडजस्टमेंट्स विच इज फाईन. म्हणजे अच्छा हे केलं नाही आवडत का तुला, बरं ठीक आहे मला कळलं, नेक्स्ट टाइम आय ट्राय, पण बाबा हा माझा स्वभाव आहे, तू हे नको बदलायला सांगूस मला. सो जे मला असं वाटतं सगळ्या कपल्समध्ये होतं. पण तुम्ही माणूसच बदलायला गेलात तर मग कठीण आहे रे. तुम्ही तो आहे म्हणूनच त्याच्या प्रेमात पडलात ना. म्हणजे एक गमतीत असं म्हटलं जातं की आधी ज्या व्यक्तीच्या तुम्ही प्रेमात पडता ते लग्नानंतर असं वाटत जातं की अरे ही व्यक्ती तशी नाहीच आहे किंवा जी मी पाहिली होती. हा, पण ते मला असं वाटतं दीज आर लिटल ऍडजस्टमेंट्स. तुम्हाला जर एकत्र राहायचंय तर तुम्ही रूममेट बरोबर सुद्धा ऍडजस्ट करता. करेक्ट. मग तुमच्या लाईफ पार्टनर बरोबर ऍडजस्टमेंट करण्यात कमीपणा कसला किंवा इगो कुठून येईल? सो मला असं वाटतं हे सॅक्रिफायसेस ती म्हणते तेच सॅक्रिफायसेस आहेत. आणि जर त्यांना ऑब्व्हियसली आजारपणामध्ये, कारण मे बी तिला तिच्या अपब्रिंगिंग नुसार तिला जर असं कायम लहानपणीपासून वाटत आलं असेल की अरे आई वडिलांव्यतिरिक्त किंवा माझ्या मोठ्या भावा व्यतिरिक्त माझी काळजी करणारा जर जवळचा माणूस दुसरं कोणी आहे जो आता माझ्या जवळ आहे त्याने माझ्या जवळ असावं. आणि मला संभाव माझं अपब्रिंगिंग असं आहे की हा ठीक आहे तुला बरं नाहीये ना, लागणार आहे का गरज, ओके नाही म्हणालीस ना ठीक आहे, तर मी स्वतःहून जाणार नाही. आय बिलीव्ह यू, आय ट्रस्ट यू की ओके तुला नकोय मी. आणि तो स्वतःला पण अप्लाय करतो. म्हणजे तो बरा त्याला बरं नसेल तर माझं असं खूप होतं की मी धावून गोष्टी मॅनेज करून आउट ऑफ द वे जाऊन मी घरी येते, मी डॉक्टरकडे येते, तो असं ऐक ना मी जातोय, माझा गरज पडली तर मी तुला बोलवेल. म्हणजे असं नाहीये की अनेकदा उलट असतं ना की स्वतःवर आलं तर मला तू पाहिजेस माझ्या बरोबर आणि तुझ्यावर आलं तर तू तुझी जा, असं अजिबातच नाही. म्हणजे त्यामुळे त्याचे पण डेंटिस्टची कामं जे काही असेल बेसिक फरक एवढाच की काय बारीक बारीक ऍडजस्टमेंट्स असतात त्या तुम्ही समजून उमजून केल्यात तर ते सुखकर व्हायला काही फार अवघड नाही वाटत मला. काय आता म्हणजे हे सगळं छान तुम्ही जे काही सांगितलंय ते प्रेक्षकांना आमच्या कळालेलं आहे आणि त्यांना काहीतरी एक थॉट प्रोसेस त्यांच्या आयुष्यात नक्की जाईल. शेवटच्या प्रश्नाकडे मी आता येतोय आणि तो प्रश्न विचारायच्या आधी फक्त एका वाक्यात मला त्याचं हे हवं आहे. एक प्रसंग असा किंवा एखादं हे असं की जिथे नाही पटलं. एक काय बरेच असतील बारीक बारीक. असं स्पेसिफिक कुठलं? अरे हा, एकमेव ज्याला कडाक्याचं म्हणता येईल थोडंसं. अरे देवा, आमच्या घरी एक घरची कामं करण्यासाठीच्या एक मावशी होत्या. आता बऱ्याच घरात अशी तक्रार असते की त्या काही बायका मोलकरीण बाई या जरा स्वच्छ काम करत नाहीत, अस्वच्छता असते किंवा त्यांची आणि आपली पद्धत फार वेगळी असते की हे काय म्हणजे गेलं ना बाई त्यात काय एवढं. तर आमच्या एक बाईंना तिने खूप सांगूनही ते काही जमेना आणि ती वैतागली. आता उद्या आल्या ना की मी सांगणार त्यांना की आता येऊच नका, किती वेळा समजवायचं वगैरे. आणि माझं असं की ठीक आहे एवढं काय, त्यांना एक दोनदा आपण सांगूया, करून घेऊ त्यांच्याकडून. त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना सांगावं लागतं, त्यांना स्वतःहून कळत नाही. आणि त्या विषयावरून की त्यांना काढायचं की नाही काढायचं, माझं म्हणणं होतं नको काढायला, एवढं काय त्याच्यामध्ये. आणि तिचं म्हणणं होतं नाही आता मी खूप सहन केलं. याच्यावरून आमचं असं झालं की बघ जा तुला जे करायचं ते कर वगैरे, या झोनला आमचं झालं. पण आय थिंक दॅट वॉज इट. म्हणजे इतकं छोटंसं नाही. मला असं वाटतं माझं एक असं इमोशन ट्रिगर झालं पुन्हा, म्हणजे ते भांडण एवढं वाढायचं काहीच कारण नव्हतं. आणि माझा बेसिक रूल आहे, उद्या मी सेटवर जाऊन म्हटलं की मला ऍक्टिंग नाही येत तर मला ठेवतील का कामावर? म्हणजे पण नाही त्याचा प्रश्न तुम्ही ज्या कामासाठी आले आहात, त्या ज्या कामासाठी आल्या ते काम करणं बेसिक अपेक्षित आहे. तर आणि मी जरा स्वच्छता आणि हे जरा माझं फार आहे. आमचं भांडण वाढायचं कारण असं की हा कायम समोरच्याची बाजू घेऊन मला सांगत असतो की त्यांचं अमुक झालं असेल.
आणि हा फक्त त्या पॉइंट पर्यंत नाही, म्हणजे आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलो आणि एक साधारण अर्धा तास झाला की आपल्याला ऑर्डर नाही का विचारायला येणार आहेत, दादा येता का म्हटल्यानंतर हा त्यांच्या आधी त्यांची बाजू घेऊन मला सांगत असतो, अगं आई एक रश आवर आहे, हे बघ केवढी गर्दी आहे, असतील ते कामात वगैरे. तर कायमच म्हणजे मला असं कायम वाटतं की प्रत्येक त्या माणसाच्या जागी आपण असावं, कारण नाही पण तेवढंच म्हणजे सांगायचा मुद्दा तोच की तेव्हा नाही पडलं. मला मी जो सुरुवातीला मुद्दा काढायचा प्रयत्न करत होतो तो शेवटाकडे आल्यानंतर मला मिळाला. माझं उद्दिष्ट साध्य झालेलं आहे, बाकी मला काही माहिती नाही. वेल, आपण आता शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत आणि त्याच्यात त्या समोर चिट्स ठेवलेल्या आहेत आणि एक एक उचलायची आहे आणि त्यात तो शब्द वाचून तुम्हाला प्रश्न एकमेकांना विचारायचा. अच्छा, आम्ही एकमेकांना विचारायचं त्या प्रश्नाशी त्या शब्दाशी रिलेटेड प्रश्न. ओके, सो प्लीज. काय अच्छा टॉपिक आहेत का त्याच्यात? गोल्स. ओके, म्हणजे आयुष्यातली ध्येय, हां, स्वप्न, ध्येय, गोल्स काय आहेत आयुष्यातले? इट कुड बी प्रोफेशनल, पर्सनल, इदर वे. पण म्हणजे आम्हाला माहिती असलेली की प्रेक्षकांना त्या निमित्तानं माहिती कळावे. करेक्ट. हा, ओके. तुझ्या स्वभावाला धरून सगळ्यांना एकत्र मजा मिळते. करेक्ट. ओके, गोल्स. सो अभि तुझे लॉंग टर्म गोल्स मला साधारण माहिती आहेत. तुझा शॉर्ट टर्म गोल एखादा शेअर कर. शॉर्ट टर्म गोल याला म्हणता येईल की प्रत्येक अभिनेता हा चांगल्या भूमिकेचा भुकेला असतो. सो माझ्या डोक्यामध्ये काही भूमिका एक जनरल आहेत की या प्रकारचं काम आपल्याला करता यावं, अर्थात त्याचं कौतुक व्हावं, ते अप्रिशिएट केलं जावं आणि आपल्याला त्यातनं आत्मिक समाधान मिळावं. सो शॉर्ट टर्म गोल्समध्ये अशी उत्तम भूमिका की ज्याच्यावर खूप काम करायची संधी मिळावी, ज्याला वर्कशॉप्सला वेळ देता यावा आणि जसं आमिर खान करतो की वर्षभर खूप काम करून बॉडी ट्रान्सफॉर्म करून वगैरे एखादं काम करतो, असा चांगला प्रोजेक्ट एखादा मिळावा जो त्याच्यावर इतकं काम करून करता येईल आणि ते केल्याचं समाधान मिळेल. हे शॉर्ट टर्म गोल. एक जरा तुला एक मिक्स केल्याचा आनंद. ओके, माझ्यासाठी विषय आलाय चेंज, बदल. म्हणजे बेसिकली काय बदलायला आवडेल. ओके, सुखदा, तुला समजा माझ्यातली एक गोष्ट बदलायची संधी दिली माझ्यातली, तर तुला काय बदलायला आवडेल आणि तुझ्यातली एक, बरोबर ना? म्हणजे जरा बॅलन्स. माझ्यातली एक गोष्ट कुठली बदलावी? दोघांचा विचार करून चालू. तुझ्यातली कुठली गोष्ट मला बदलायला आवडेल? मीच बदलायला असं नको म्हणतो. तेवढं सोडून एखादं सांग काहीतरी बारीक प्लीज. जरा वेगळाच नवरा बघा, रोज बदलावा. नाही, मी आय थिंक मी माझ्यातली आधी सांगते. मला असं वाटतं की अभिला कायम माझ्या बाबतीत असं वाटतं, म्हणजे ते खूप फनी आहे कारण त्याला तीच गोष्ट आवडते पण आणि त्याच गोष्टीची त्याला काळजी वाटते. ती म्हणजे मी जरा जास्त विचार करते. अति असा शब्द असेल तू मला देतोयस की मी काय बदलायचंय तर मी ओव्हर थिंकर आहे. मी जरा माझ्याकडनं खूप एका वेळी खूप जास्त विचार केला जातो. अनेकदा त्याचा मला त्रास होतो. अनेकदा खूपच छोट्या गोष्टीमध्ये इतका अतिविचार केल्याने कदाचित वेळ हुकते की त्या वेळेत एवढंच गरजेचं होतं, काहीच गरज नव्हती. आणि हे मला माहिती आहे, त्याला वाटतं की मी यावर काम करावं. नाही, मला माहिती आहे कारण हा जो तिचा प्लस पॉइंट आहे तोच मायनस पॉइंट आहे. आलं लक्षात? आणि हे काही पॉलिटिकली करेक्ट उत्तर नाही की आपण म्हणतो ना एखाद्याचा अति परफेक्शनिस्ट, अति चांगुलपणा तुम्हालाच त्रासदायक होतो आणि जे तिला माहिती आहे. तर मी ते बदलायला पाहिजे, मी त्यावर थोडं काम करायला पाहिजे. नाही बदललं तरी चालेल, खरं ते चांगलं आहे पण त्याचं प्रमाण, त्याचं म्हणजे कुठे गरजेचं आणि कुठे नाही हे मी करायला पाहिजे. हे अर्थात मी मागची 10 वर्ष प्रयत्न करते पण मी तरी आय एम ॲट इट. आणि आता माझी कुठली गोष्ट बदलायची वेळ आली की आपण डिसिप्लिन्ड आहोतच, आपण खूपच छान सिव्हिलाइज्ड वागतो पण सगळे नाही वागू शकत तसं.
मला वाटलं तर कधी कधी अत्यंत अनसिव्हिलाइज नाही तर सगळे नाही तसं वागू शकत. तर आपण त्यांना कोचिंगची गरज नाहीये. म्हणजे लोक आपापल्या लेन मध्ये गाडी चालवतात, कधीतरी कोणीतरी लेन क्रॉस केली तर हरकत नाही त्यांना हॉर्न वाजवून आपण ते शिक्षण द्यायची. किंवा गाडी चालवताना चा डिसिप्लिन, ही हिमसेल्फ इज अ ग्रेट ड्रायव्हर. म्हणजे पोटातलं पाणी हलत नाही म्हणतात तशा प्रकारातली तो गाडी चालवतो. पण याचा अर्थ असा नाही की लोकांनी पण तशी चालवली. तर तू जरा त्या बाबतीत रिलॅक्स्ड असायला हरकत नाही. जसं मी गाडी चालवताना पोटातलं पाणी हलणार नाही याची काळजी घेतो, तसं इतर ड्रायव्हरनी माझं डोकं हलणार नाही याची काळजी घेतली. आणि इन्स्ट्रक्शन्स देऊ नयेत. नाही तसं नाही. कळलं ना, आपण शिस्तीत चालवतोय गाडी, पण इतर बेशिस्त चालवतात तेव्हा जी तिडीक जाते बघ, तेव्हा मला प्रत्येक वेळेला लाईक मराठी गाजलेला चित्रपट आहे डोंबिवली फास्ट, त्यातला माणूस व्हायची वेळ येते. ट्रॅफिक वरती एक वेगळा एपिसोड प्लीज मी अमोघला सांगतो. आणि ते प्रश्न मला विचाराल फोन. नाही आम्ही दोघं त्याच्यावरती दिलखुलास बोलणार. करेक्ट. इनडिसिप्लिन ट्रॅफिक वरती. आणि म्हणजे यू आर इन लाईन विथ हिज थॉट. 100%. पॉवर कपलच्या अंडर आपला इंटरव्ह्यू. पॉवर फ्रेंड्स म्हणून. येस, आय थिंक तेवढी एक गोष्ट की त्याबद्दल स्वतःला त्रास करून न घेणं ही हुशारी ठरेल. कारण आपलं इतरांवर कंट्रोल. और जो छान गोड वागतो त्यापेक्षा सार्काझम थोडासा वापरलास तरी चालेल. असंही अरे नको, सार्काझम ऑलरेडी खूप आहे आमच्याकडे. तो कळत नाही, हा प्रॉब्लेम होतो. तो कळत नाही लोकांना. तो खूप इंटेलिजंट आहे, कारण तो समोरच्याला कळत नाही की अरे आपला अपमान झाला खरं तर आता. हे इकडे नव्हतं ना. नाही. येस, नेक्स्ट. ओके. चॉईसेस. येस. ओके. तुला तुला 2 फिल्म्स पैकी एक चूज करायची आहे. एकामध्ये तुला एक रोमॅन्टिक हिरो प्ले करायला मिळतोय आणि एकामध्ये तुला एक ऍक्शन हिरो प्ले करायला मिळतोय. सो विच वन वुड यू चूज? विचएव्हर विल हॅव बेटर स्क्रिप्ट. कारण मला असं वाटतं की ॲज अन ॲक्टर अनेकांचं असं असूच शकतं की आता मी रोमॅन्टिक भूमिका केल्या आहेत, मला परत त्या नाही करायच्या, आता मला ना ॲक्शन हिरो करायचं. पण अपार्ट फ्रॉम दॅट मला असं वाटतं की अल्टिमेटली फिल्म चालली तर ॲक्टरचं नाव होतं. फार क्वचित वेळेला असं होतं की चित्रपट नाही चालला पण अरे त्याने काय काम केलं, विच इज फाईन. पण इफ आय कन्सिडर माय सेल्फ ॲज अ डिसेंट ॲक्टर आणि इफ आय बिलीव्ह इन माय सेल्फ की मी चांगलं काम करेनच किंवा माझ्याकडून ते काढून घेतलं जाईलच, तर इट डझंट मॅटर मग ती रोमॅन्टिक आहे की ॲक्शन फिल्म आहे. ती चांगली चालणार असेल फिल्म तर माझा एकट्याचा नाही सगळ्यांचा फायदा आहे. सो त्यामुळे मला असं वाटतं की मला पर्सनली ॲक्शन फिल्म करायला खूप आवडेल, कारण त्या प्रकारचं आत्तापर्यंत काम केलं नाहीये. पण तरी सुद्धा स्क्रिप्ट मॅटर्स. उत्तम स्क्रिप्ट असेल ते लोकांना आवडेल, तो चित्रपट चालेल आणि ते जास्त करायला. थँक्यू. येस. आता ही काय तू उचलणार आहे शेवटची? मला काही, मी फक्त ओके. लाईमलाईट म्हणजे प्रकाश झोताशी रिलेटेड प्रश्न आहे. सुखदा, आपण दोघंही या क्षेत्रामध्ये आहोत जिथे आपल्याला नेहमी म्हटलं जातं की तुम्ही लाईमलाईट मध्ये असता, तुम्ही प्रसिद्धीच्या प्रकाश झोतात सतत असता. याची एक चांगली आणि एक वाईट बाजू. मला वाटतं चांगली बाजू ही की एखादा रोल पोर्ट्रे करण्यासाठी जी काही मेहनत आपण घेतो, एका युनिट बरोबर एकत्र राहून सगळ्यां मिळून ती जी मेहनत करून आपण एखादं प्रोजेक्ट नावारूपाला आणतो, या लाईमलाईटमुळे त्याचं एक कन्फर्मेशन मिळतं. कारण अनेकदा पैसे मिळणं मेहनतीचे याच्या पलीकडे कलाकाराला काहीतरी हवं असतं की माझं नाव लोकांपर्यंत पोचावं, मी काहीतरी केलेलं काम लोकांना आवडलं हे त्यांनी मला सांगावं. आणि हे लाईमलाईट आय थिंक तुम्हाला देतो. प्रकाश झोतात तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्ही केलेली तोपर्यंत केलेल्या सगळ्या पात्रांचा उल्लेख होतो. ती मेहनत दरवेळेसची पुन्हा एकदा त्याची उजळणी केली जाते आणि त्याचं एक तुम्हाला कलाकार म्हणून कन्फर्मेशन मिळतं की आपण कुठेतरी बरोबर ट्रॅकवर आहोत, आपल्या कामाचं कौतुक होत आहे. म्हणजे अर्थात मी लाईमलाईटकडे या दृष्टीने बघते. लाईमलाईटकडे बघायचे वेगवेगळे अँगल्स असू शकतात. माझ्यासाठी लाईमलाईट हा आहे. आणि तोटा जर विचारशील तर मला असं वाटतं की तुम्ही जास्त अंडर मायक्रोस्कोप येता
अंडर फोकस येता. म्हणजे तुमच्याकडनं चुका घडल्या समज, तर ती एवढी चूकही एवढी दिसते मग, कारण तुम्ही लाईमलाईट मध्ये असता आणि शेवटी तुम्ही माणूस आहात, तुमच्याकडनं चुका होणार. पण मग स्वतःवरती जास्त तुमचं एक असं व्हायला लागतं की आय कॅन नॉट मेक मिस्टेक्स ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःला उभं करता, आणि मग तो एक खूप एक्स्ट्रा स्ट्रेस असतो. बरं, ह्यामध्ये दुर्दैवाने आम्ही एकटे नाही तर आमच्या फॅमिलीज पण येतात. म्हणजे माझ्याकडनं एखादी चूक झाली तर अभिजित खांडकेकरची बायको बघा असं होतं, अनिल खांडकेकरांची सून येते, चित्रा देशपांडेंची मुलगी येते, ह्याचं वाईट वाटतं. आणि मग असं वाटतं की मी डिझर्व करते का एवढं सगळं? माझी चूक होती एवढी, जी जर मी युज्युअल कोणी माणूस असते तर कोणाच्या लक्षातही आलं नसतं, पण माझ्याकडनं अमुक काहीतरी झालं तर आज माझ्या खानदानाचा उद्धार झालाय, ज्याबद्दल वाईट वाटतं. तर आय थिंक दिस इज अ डबल एज्ड स्वॉर्ड. बरोबर आहे, प्रसिद्धीचे फायदे आणि तोटे. सो एक आता ती लास्ट तुझ्याकडेच आता काय तूच, आणि ती विनिंग आहे ती. अरे बापरे. अच्छा. अरे बापरे. लेट्स नॉट डिस्कस म्हणजे कुठल्या विषयावर न बोललेलं. पण मग आता हा विषय जो आहे तर लेट्स नॉट डिस्कस म्हणजे याच्यावर काय प्रश्न विचारायचा आता? हे किती एकमत झालंय आमचं. एक मिनिट, तुमच्या दोघांचं पहिल्यापासून एकमतच आहे. मला ओके चला, हा मला प्रश्न आहे ना. ओके मी सांगतो. लेट्स नॉट डिस्कस मध्ये जसं तिने मगाशी माझ्या वक्तशीरपणाचा उल्लेख केला, तो फक्त वक्तशीरपणा नसून कधी कधी अतिवक्तशीरपणा होतो. अतिवक्तशीरपणा म्हणजे काय, तर मुंबई सारख्या ठिकाणी 9 वाजता एखाद्या ठिकाणी पोहोचायचं आहे, मंगळवार आहे, ट्रॅफिक आहे, आपल्याला या दिशेला जायचंय, ओके आपल्याला 1 तासभर लागेल, म्हणून 1 तास आधी निघणं इज फाईन. हेच एअरपोर्टला जाण्याचं जर कारण असेल तर मी कधी कधी अतिवक्तशीर असतो की जरा आधी पोहोचूया, रिस्क नको. आणि त्या बाबतीमध्ये ती म्हणत जरी असली की मी अतिविचारी तरी शी इज रिलॅक्स्ड. पण आमची दरवेळेला त्या विषयांवरून चिडचिड होते. बरं, आम्ही डोक्यावर बसलेलं एकमेकांच्या चालत नाही आम्हाला, कारण आवडत नाही, आम्ही करतही नाही तसं. त्यामुळे ती आवडत असताना मला चला 9 वाजले, चला निघूया, चला. नाही, एक सेकंड, सॉरी, हे सगळं तू कंटिन्यू कर जे बोलतोयस, फक्त एअरपोर्ट असं साईडला काढ आणि फिरायला जातोय आपण, या सगळ्याच गोष्टी. एअरपोर्ट सिरियस विषय आहे म्हणजे. तर कळलं ना, लेट्स नॉट डिस्कस. तर बेसिकली फिरायला चाललोय, अमुक ठिकाणी पोहोचण्यासाठी अमुक वेळेला निघणं फार आवश्यक आहे. तर ती काही वक्तशीर नाही असं नाही, फक्त त्यावेळेला असं होतं की आता 15 मिनिटं उरली आहेत तर चल आता. सो असं करून अनेकदा त्या विषयावरून असं होतं की थोडं रिव्हर्स इंजिनिअरिंग किंवा काय म्हणतात त्याला, आधी विचार केला तर लक्षात येईल की आता तू रेडी व्हायला सुरुवात झालीस तर एवढं होईल. जे तिला असतं भान नाही असं नाही, पण माझी खूप घालमेल होते, माझा जीव वरखाली होतो त्यावेळेला. तर मग असं होतं की ओके मी माझ्या वेळेला रेडी राहीन, तू तुझं आवरलं की निघूया आपण. हा मुद्दा आय थिंक माझ्या ओव्हर थिंकिंग सारखा आहे की या बाबतीमध्ये मी स्वतःचं मीटर बसवलंय की कॉल टाइम असेल 15 मिनिटं आधी, एअरपोर्ट वेळेत, रिसेप्शनला चाललोय कोणाच्या तरी, ते नवरा बायकोही नाही पोहोचलेत तिकडे ज्यांच्या आधी आम्ही पोहोचलोय, जे माझं होतं. मुलीकडच्यांच्या आधी आम्ही पोहोचलोय की ते टाटल्या वगैरे नीट लावतायत की नाही. आणि मी अशी एम्बॅरेस बसले की अभि मी सांगत होते इथे वेळेत जायची जागाच नव्हती. हा शेवटचा मुद्दा घ्यायचं कारण काय की इंटरव्ह्यू झाल्यावर आम्ही हा विषय घरी घेऊन जाऊ. मला बाकी काही नाही. माझ्या दिग्दर्शकांनी अमोक पोंक्षे निवार सांगितलं होतं की हा प्रश्न आपला USP आहे. अरे बा, लेट्स नॉट डिस्कस. आणि ना खूप सुरुवात इतकी छान झाली की नाही अरे आमच्यात खरंच काही नाही. मला एक ट्रिगर पॉइंट हवा होता की कुठेतरी या दोघांना आम्ही झिंजा उपटून भांडून दाखवू का, बरं वाटेल. शक्य नाहीये ते, कारण ते होणे नाही. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट खूप छान आहे. आणि व्हॉट अ स्वीट कपल. आय मीन इतकं स्वीट कपल. आणि ना काय असतं की अशा छान स्वीट कपलसाठी म्हणून गिफ्ट पण तसंच द्यायला पाहिजे ना. म्हणून आमच्या ज्योत्स्ना काकूंनी एक तुमच्यासाठी म्हणून खास एक गिफ्ट पाठवलंय, ते मी तुम्हाला दोघांना देईन नक्की. आणि असेच छान हसत राहा, आनंदी राहा. आणि जे काही लेट्स नॉट डिस्कसवाले टॉपिक आहेत ते नका डिस्कस करू. जे आधीचे होते ते डिस्कस करा, आनंदी राहा.
आणि छान छान प्रोजेक्ट्सला शुभेच्छा आणि पुढच्या वेळेस परत भेटूयात. थँक्यू सो मच तुम्हाला आणि तुमच्या टीमला, बिकॉज अनेकदा आम्ही आमचे प्रोजेक्ट्स प्रमोट करण्यासाठी या प्रकारच्या इंटरव्ह्यूजमध्ये जातो आणि मग त्या दरम्यान तुम्ही फिल्मबद्दल, आमच्या को ॲक्टर्स युनिटबद्दल, टेक्निकल टीमबद्दल, तुमच्या पात्राबद्दल बोलता आणि इट एंड्स विथ आमचं नाटक और आमची फिल्म नक्की बघा. अशा गप्पा मारायला प्लॅटफॉर्म्स फार कमी आहेत आणि थँक्यू यू इन्व्हायटेड अस. आणि अनेकदा अँकर असा असला की अजून छान खुलतो इंटरव्ह्यू आणि छान बोलता येतं. थँक्यू सो मच. सो यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. थँक्यू सो मच. आणि जाता जाता मुख्यत्वे करून आपण ज्या लोकेशनला बसलो डॉट स्टुडिओ, त्यांचेही मनापासून आभार आणि तुम्हाला दोघांनाही मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.